आभार मानतो मी सर्वांच्या विद्यार्थी वतीनं की येताना असंच की मी 2020ला पण एकदा ट्रेनिंगला यायचं असं यूट्यूबमध्ये बघून म्हणत होतो, पण मला बरेच जण निगेटिव्ह सांगत होते की काय नसते, मी शेळीपालनाचं शिक्षण घेऊन आलोय, पैसे कमवाय धंदे असे बरेच जणांनी निगेटिव्ह विचार केला. चला जाऊ द्या म्हणलं, 4-5 हजार जातील तरी काय वाटते तर बघून यावं, धंदा तरी करायचा आहे. 5,000 आता मी गोटा करणारच आहे, जरशा करणारच आहे, 10 गुरं करणारच आहे. मग त्यात 5,000 आपले नुसते त्यात काही झालं तरी 5,000 कुठेतरी वाचतील. त्यांचं एवढा अनुभव सांगते युट्यूबवर हे करते. पण इथं आल्यावर असं वाटायला लागलं की युट्यूब ही सांगण्यापेक्षा पण त्याच्यापेक्षा पण अतिउत्तम आहे असं वाटायला लागलं. समाधान असं की आयुष्यात युट्यूब मधलं खरं दाखवण्यापेक्षा थोडं कमीच खरं दाखवतात असा एक विश्वास बसला त्या सरांवर की युट्यूबवर अतिशयोक्ती भरपूर आहे. की 2 लिटरची माझी गाय दूध देत असली तर ती युट्यूबला 10 लिटर देते. पण सरांचं असं म्हणणं आहे की 12 लिटर म्हैस दूध देणारी यांची 10 लिटर देते युट्यूबला, पण ऍक्च्युली ती 12 लिटर देते. त्यामुळे युट्यूबला अतिशयोक्ती काही नाही पहिली गोष्ट. आता हे बोलायचं झालं तर नंतर जी चाऱ्याची माहिती सांगितली ते अतिउत्तम आहे. चाऱ्याची सरांनी माहिती सांगितली, पहिल्यांदा चाराच लागतोय, सराच 1 नंबर आहे. म्हणजे आज माझ्याकडे वाळा चारा नाही, मला हे वाईट वाटायला लागलं की वाळा चारा संपला नाही. कारण माझ्याकडे आज 12 जनावर आहे ती, आणि मी वर्षाला 800 ते 1000 वाळ्या वैरणीची पेंड्याची गुट्टी नाही अशी गंज लावून ठेवतो, आमच्याकडे गंज लावते. पण ते आज कुठेतरी माझं चुकते असं मला वाटायला लागलं. आणि हिरवा चारा कंटिन्यू आहे, मी ऊस लावतोय. पण आमचं दुर्भाग्य असं झालं की दूध व्यवसायाकडे लक्ष नाही. वाटते मका चांगले, मका नाही तोडून घालायला झालंच होत, सायलेज करायला झालंच होत नाही. कारण 50 पोती होईल, 20 पोती होईल. म्हणजे ही दुर्भग कुठेतरी असं मला जाणवायला लागलं की मकाचं उत्पन्न बघत बसलो तर जनावरांचं आठवड होते. जनावराला आपण घालत नाही, वडील घालू देत नाहीत, नको मका मोडून घालू, त्यात वाळली वैरण मिक्स नाही. ही कुठेतरी भावना आहेत आपल्या गोट्यात, कुठेतरी नियोजन चुकते असं मला वाटायला लागलंय. आणि सरांबद्दल बोलायचं झालं तर विषयच नाही, वाटत होतं खूप छान आहे. छान असेल नसेल ते विषय येता नव्हता, पण आता असं वाटतंय की खूप छान आहे. माझा भाऊ, माझा चुलत भाऊ प्रत्यक्ष मी ट्रेनिंगला एखाद्या दिवशी पाठवेल, चुलत भाऊ पण माझा करणार आहे. भाऊ आहे माझा, त्याला पण पाठवतो, चुलत भावाला पण पाठवतो ट्रेनिंगला. एकदा जावा घेऊन या. पैसे कधी भविष्यात खूप पैसे येतील जातील, विषय पैशाचा नाही. पैसे कधी पण येतील कधी पण जातील, पण अनुभव आज 40 वर्षात सरांनी सांगितलं 4G सोडून दुसरा कोणताही राव नाही. आम्ही पहिल्यापासून 1G पासून प्रयोग करत बसलो असतो, हत्ती घासला कुशे धराव, पण येत नाही गेला. 4G शिवाय लावायचा नाही, विषय संपला. सरांनी सांगितलं, सरांनी काय सांगितलं की टोचूनच लावायचं. आम्ही पहिल्यांदा पेरून प्रयोग केला असतो. आता मी पेरले स्वीट, ती हे आहे ना ज्वारीची स्वीट मेगा स्वीट, ती मी पेरले. आणि वडिलांना सांगितलं ही 10 गुंठे, 1 तुला 10 गुंठे पुरलं पाहिजे. वडिलांनी ती 5 गुंठे संपून टाकली. हे कुठेतरी नियोजन चुकतंय, ते चुकलं नाही पाहिजे हे असं माझं मत आहे. आणि प्रत्यक्षात अतिउत्तम म्हणजे बोलण्या एक ते माझी लायकीच नाही, पण सरांविषयी बोलण्या एक ती माझी लायकीच नाही, पण सरांनी एवढं जीव तोडून सांगितलं त्याबद्दल मी सराचा ऋणी आहे आणि आभारी आहे. माझे 2 शब्द संपवतो.